नरेंद्र मोदी स्टेडियम भारतासाठी पनवती. चाहत्यामध्ये जोरदार चर्चा. म्हणजे नरेंद्र मोदी स्टेडियम भारतासाठी पनवती ठरतंय का? कारण साऊथ आफ्रिका आणि भारताच्या पराभवानंतर सुरू झालेल्या या चर्चा काल खेळल्या गेलेल्या T20 2026च्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. आणि विशेष म्हणजे हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम येथे खेळला गेला होता. मात्र या सामन्याच्या पराभवानंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. हे मैदान भारतीय टीमसाठी अनलकी किंवा पनवती तर ठरत नाही ना, अशा चर्चांना उधाण आलेलं आहे. यामागचं महत्त्वाचं कारण देखील आपल्याला समजून घ्यावं लागेल. T20 2026 भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या कालच्या सामन्यात भारताला महत्त्वाच्या लढतीत पराभव पत्करावा लागला. त्यामुळे चाहत्यांच्या भावना या पुन्हा उफाळून आल्या. ICC विश्वचषक 2023 मध्ये फायनल मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेला भारतीय संघ अंतिम सामन्यात याच मैदानावर पराभूत झाला. हा पराभव सर्वात मोठा धक्का मानला जातो. त्याचमुळे प्रेक्षकांची प्रतिक्रिया या सोशल मीडियावर अनेक क्रिकेट चाहत्यांनी प्रतिक्रिया देताना मोठे सामने आणि अहमदाबादचा पराभव हे मैदान भारतासाठी पनवती ठरतंय का अशा भावना व्यक्त केल्या आहेत. काही पोस्टमध्ये सरळ या मैदानाला अनलकी ग्राउंड असे म्हणले जात आहे. मात्र या सर्वांमध्ये तज्ज्ञ काय म्हणतात तर क्रिकेट विश्लेषकांच्या मते कोणतेही मैदान पनवती नसते. सामन्याचा निकाल हा खेळाडूंचा फॉर्म, पिच, दडपण आणि रणनीतीवर अवलंबून असतो. याच नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताने अनेक सामनेही जिंकलेले आहेत. मात्र कालच्या पराभवानंतर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम खरोखर भारतासाठी अनलकी आहे का, की हा फक्त चाहत्यांच्या भावनांचा उद्रेक आहे? म्हणजे अशाच विशेष क्रिकेट रिपोर्टसाठी आमच्या IBM महाराष्ट्र न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.